उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील कुंभमेळ्यात व्हायरल झालेली मोनालिसा सध्या एक अभिनेत्री आहे। ती कुंभमेळ्यात अगदी साध्या वेशात माळ विकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। घारे डोळे आणि तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर ती सगळीकडे खूपच चर्चेत आली होती। तिचा एक चित्रपटही येणार असून त्याचा ट्रेलर फेब्रुवारी 2026 मध्ये रिलीज करण्यात आलाय। दरम्यान आता हीच मोनालिसा आता पुन्हा एकदा नव्या कारणामुळे चर्चेत आली आहे। तिच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन तिने लग्न केलंय। केरळच्या तिरुवनंतपुरम येथील एका मंदिरात जाऊन तिने आपल्या बॉयफ्रेंड सोबत लग्न केलंय। तिच्या नवऱ्याचं नाव फरमान खान असं आहे। मिळालेल्या माहितीनुसार मोनालिसा आणि फरमान खान हे गेल्या 1.5 वर्षांपासून प्रेमात होते। फरमान खान हा महाराष्ट्राचा आहे असं बोललं जातंय, तर मोनालिसा मध्य प्रदेशातील इंदोर शहरातील आहे। या लग्नाला मोनालिसाच्या कुटुंबियांकडून विरोध होता। माझ्या घरचे या लग्नाला होकार देणार नाहीत हे लक्षात येताच तिने थेट केरळ गाठलं आणि आपला प्रियकर फरमान खान याच्याशी लग्न केलंय। लग्न करण्यासाठी मोनालिसाने तिरुवनंतपुरम इथं जाऊन पोलिसांना संरक्षण मागितलं होतं। तिरुवनंतपुरम इथं पोहोचल्यानंतर तिने पोलिसांशी संपर्क साधला होता। त्यावेळी माझे वडील विजयसिंह भोसले माझ्या इच्छेविरोधात लग्न करून देत आहेत असं तिने सांगितलं होतं। त्यानंतर तिने पोलीस संरक्षणात आपल्या बॉयफ्रेंड सोबत लग्न केलंय। सुरुवातीला मोनालिसा ही अल्पवयीन असल्याचा दावा केला जात होता, परंतु पोलिसांच्या तपासात तिला 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत असं समोर आलंय। मोनालिसाचे वडील तिला परत घेऊन जाण्यासाठी केरळमध्ये गेले होते, परंतु मोनालिसाने त्याला विरोध केला। दरम्यान या लग्नासाठी केरळचे शिक्षण मंत्री व्ही शिवनकुट्टी, सीपीएम पक्षाचे राज्य सचिव एम.व्ही. गोविंदन, खासदार ए रहीम सहभागी झाले होते। हा विवाह म्हणजे सौंदर्याचे एक उदाहरण आहे। ही खरी केरला स्टाईल आहे असं ए रहीम म्हणाले। दरम्यान हे प्रकरण आता सोशल मीडियावरती मात्र चांगलंच व्हायरल होतंय।